उन्हाळ्यात पशुपक्ष्यांची काळजी घ्या. गेल्या 30-40 वर्षात विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. नैसर्गिक जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले तयार होऊ लागली. मोठमोठी शहरे विकसित होत गेली. नैसर्गिक संपत्तीवर जीवन असलेल्या प्राणीमात्रांचे, पशुपक्ष्यांचे जीवन मात्र यामुळे धोक्यात येऊ लागले. लोकवस्त्या निर्माण करण्यासाठी मानवाने जंगलावर अतिक्रमण केले. डोंगर न्या कहता घेतल्या. बुद्धिमान मनुष्यप्रमापुढे आपले काही चालणार नाही. म्हणून प्राण्यांनी आपली स्थेन बदलली. गेल्या 10-12 वर्षात देशासह राज्यात नैसर्गिक कोप झाल्यासारख्या परिस्थिती उद्भवू लागली आहे. ऋतुचक्रात फेरफार होऊ लागला आहे. अतिवृष्टीनंतर यंदा सर्वांना उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीवर केलेल्या अतिक्रमणाचेच हे दुष्परिणाम आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे आज मनुष्यप्रमाणे हवालदिल झाला असला तरी कृत्रिम थंडावा निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रे यासारखी अधिकृत साधने आहेत. पशुपक्षी मात्र सर्वांगीण नैसर्गिक थंडाव्यात अवलंबून राहावे लागले. शहरासारख्या ठिकठिकाणी वृक्षतोडीमुळे हा गारवा नष्ट झाला आहे. अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्त्या शहरात येणाऱ्या पक्ष्यांच्या उष्माघाताचा सामना करावा लागला आहे. उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील प्रतिदिन 100हून अधिक प्राणी पक्षी घायाळ होत आहेत, तर रोज 15 ते 20 पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा मृत्यू होत आहे. अन्य शहरातही काहीशी अशी स्थिती आहे. पक्ष्यांच्या शोधात प्रखर उन्हातून फिरताना हे पक्षी चक्कर येऊन जमिनीवर कोसळतात, ज्यामुळे त्यांच्या पंखांना आणि पायांना इजा होते. अशा जखमी अवस्थेत कोसळलेल्या पक्ष्यावर कुत्रे, मांजरी हल्ला करतात, त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडते. वटवाघूळ, माकडे, खार, कोकिळा, पोपट, घार, कावळे, चिमण्या यासारखे पशुपक्षी प्रतिदिन घायाळ होऊन रस्त्यावर पडत आहेत. पशुपक्ष्यांवर ही जी काही प्रतिकूल परिस्थिती ओढवली आहे, त्या सर्वात मानव जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून उष्णतेने हवालदिल झालेल्या या पशुपक्ष्यांसाठी प्रत्येकाने काही ना काही करायला हवे. आपल्याला आपल्या घरात, खिडक्यांमध्ये, बाल्कनीमध्ये पक्ष्या सहज उपलब्ध होईल असे धान्य, खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करा. तसेच ते पाणी नियमितपणे बदला. काही पक्षी मित्र संघटना या दिवसात पशुपक्ष्यांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम पाणवाटे आणि खाद्याची व्यवस्था करत आहेत. अपुरत्या निधीमुळे त्यांच्या कार्यात मर्यादा येत आहे. अशा संघटनांशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करा. रस्त्यावर कुठे घायाळ अवस्थेत पक्षी किंवा प्राणी दिसून आला तर त्याला त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा. एरवी प्राणीसंग्रहालय आनंदाने बागडणारे पशुपक्षी आपण सर्वांना आवडतात. प्राणीसंग्रहालयातील पशुपक्ष्यांना व्यवस्थापन करून नियमितपणे पाणी आणि खाद्य पुरवले जाते. मात्र बाहेर स्वच्छंदपणे वावरणाऱ्या पशुपक्ष्यांना आपल्या आणि आपल्या पिल्लांच्या अन्न आणि
पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागते. आज त्यांच्यावर उद्भवलेल्या प्रकृती परिस्थितीमध्ये त्यांना दिलेल्या अल्पास आधारे त्यांचे जीवन वाचू शकतो. त्यामुळे ही संधी आपणास सोडता कामा नये. तर मित्रांनो, अशी आपली ही पशुपक्ष्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तर आपण जेव्हा पण उन्हाळा चालू असल्यामुळे वणवण फिरत असलेल्या पक्षी प्राणी, तर त्यांना आपण सोय केली पाहिजे त्यांची. आणि खरं तर चिमण्या आपल्या घरात येत असते. तर मित्रांनो, त्यांना थोडेसे तांदूळ टाकून आणि एक कटोऱ्यात पाणी ठेवून त्यांचे अन्न आणि पाण्याची सोय करा. तर मित्रांनो, याचा तुम्हाला खूप खूप लाभ मिळेल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.